तर शरद पवार आता हुतात्मा चौकामध्ये दाखल झालेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार हुतात्मा चौकामध्ये दाखल झाले। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे शिवालयामध्ये दाखल झालेत आणि काही वेळात ते सुद्धा हुतात्मा चौकात हजर होतील। शरद पवार आता दाखल झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंदील हॉटेल समोर देखील हे आंदोलन मार्गस्थ होणार आहे। तिथे पोलिसांचं बॅरिकेडिंग होतं, हे बॅरिकेडिंग सुद्धा आता हटवण्यात आलंय आणि गेटवे ऑफ इंडिया पर्यंत आंदोलकांना मोर्चेकऱ्यांना जाऊ देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। उद्धव ठाकरे आता शिवालयमधून निघालेले आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतो। महाविकास आघाडीमधले प्रमुख दोन नेते शरद पवार आता हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेत आणि आता उद्धव ठाकरे देखील शिवालयमधून हुतात्मा चौकामध्ये दाखल होत आहेत। त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होणार आहे। गेटवे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत तिथे जाऊन नतमस्तक होतील नेते। तिथपर्यंत हा मोर्चा जाऊ देण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। हा मोर्चा कुठेही अडवला जाणार नाही असं पोलिसांनी सांगितलंय। कंदील हॉटेल समोरची बॅरिकेड्स जी आहेत ती आता काढण्यात आलेली आहेत। तर दुसऱ्या ठिकाणी भाजपचं आंदोलन देखील सुरू आहे। महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन तर आमचं खेटर मारो आंदोलन असं बावनकुळेंनी म्हटलंय। तर इथे अनिल देशमुख, सुप्रिया सुळे ह्या देखील आता दाखल झालेत। तसंच खासदार शाहू छत्रपती हे देखील आता दाखल झालेले आहेत। शाहू महाराज देखील या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। शरद पवार, उद्धव ठाकरे आता काही क्षणातच या ठिकाणी पोहोचत आहेत आणि इथूनच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आता हुतात्मा चौकातून आपल्यासोबत आहेत। अक्षय, अनिल देशमुख, शाहू महाराज छत्रपती, सुप्रिया सुळे हे जोरदार घोषणाबाजी आता देत आहेत। शरद पवार दाखल झाले आहेत। थोड्याच वेळात सौरभ, शरद पवार हे देखील या संपूर्ण हुतात्मा स्मारकाच्या आंदोलनस्थळी पोहोचतील आणि आपण पाहू शकतो की छत्रपती शाहू महाराज, त्याचसोबत सुप्रिया सुळे, अनिल देशमुख आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्याचसोबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, नेते मंडळी जे आहेत ते हुतात्मा स्मारकाच्या समोर आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने देखील आंदोलनाला आज राज्यभर सुरुवात दुसरीकडे केलेली असल्याचं पाहायला मिळतं। परंतु हुतात्मा स्मारक पासून गेटवे ऑफ इंडियाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या जोडे मारो आंदोलन होणार आहे। परंतु या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी या आंदोलनावरती आम्ही ठाम आहोत अशी भूमिका जी आहे ती आता काँग्रेस, त्या महाविकास आघाडीच्या सर्वच महत्त्वाच्या नेत्यांनी घेतलेली असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की हुतात्मा स्मारकाजवळच आता सर्वच आमदार, खासदार, सर्वच लोकप्रतिनिधी जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। अनिल देशमुख असतील, भाई जगताप असतील, राजेश टोपे असतील, राखी जाधव असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, सुप्रिया सुळे असतील, अतुल लोंढे असतील, महबूब शेख असतील, हे सर्वच पदाधिकारी, नेते मंडळी जे आहेत ते आंदोलनामध्ये सक्रियरित्या सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे। आणि थोड्याच वेळात मवियाचे तीन प्रमुख नेते अर्थात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे तीन नेते ज्यावेळेस हुतात्मा स्मारकाजवळ येतील त्यावेळेस हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतील आणि या ठिकाणाहून आंदोलनाला जी आहे ती खऱ्या अर्थाने। तर शरद पवार देखील आता हुतात्मा चौकामध्ये दाखल झाले। उद्धव